विद्यार्थी मित्र, आपणा सर्वांचं स्वागत। गेल्या व्याख्यानामध्ये आपण नमुना पाहणीची तत्व समजून घेतली। कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला नमुना पाहणीचा वापर करावा लागतो। किंबहुना मी असं तुम्हाला सांगितलं की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये नमुना पाहणीला पर्याय नाही। भात शिजला का नाही इथं सुद्धा आपण नमुना पाहणी करतच असतो। त्याचप्रमाणे शेतामध्ये पुरेसं धान्य येणार आहे का नाही याचा अंदाज घेण्यासाठी सुद्धा नमुना पाहणीच करावी लागते। एखादं औषध किती प्रमाणात बाजारात विकलं जातं याची माहिती घेण्यासाठी सुद्धा नमुना पाहणीच करावी लागते। नमुना पाहणी करावी लागत नाही अशी क्षेत्र कुठं नाहीच आहेत। नमुना पाहणीला पर्याय नाही, कारण सर्वांची पाहणी करणं हे व्यावहारिक बाब नाही, ती खर्चिक बाब आहे, ती कष्टाची बाब आहे, ती त्रासदायक बाब आहे आणि ती आवश्यकही नाही। केवळ जनगणनेच्या वेळेसच आपण सर्वांची पाहणी करतो, इतर वेळेस जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण नमुना पाहणी करतो। या नमुना पाहणी करण्याचे अनेक तंत्र आहेत, काही मंत्र आहेत, तेही आपण समजून घेतले पाहिजेत। नमुना पाहणी करत असताना नमुना कसा निवडावा ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे। शीतावरून भात शिजला का नाही हे बघत असताना शीत कुठली निवडायची ही पण महत्त्वाची आहे। समजा तुम्ही वाटीभर तांदळाचा भात शिजायला टाकलेला आहे आणि तुम्ही भात शिजला का नाही बघणार आहात। तुम्ही चुलीवरती हा भात ठेवलेला आहे असं समजा क्षणभर। तुम्ही किती शीत तपासून बघता? तुम्ही 2, 4, 5 शीत तपासून बघाल आणि त्याच्यावरून भात शिजला का नाही याचा तुम्हाला अंदाज येईल। समजा वाटीभर तांदळाच्या ऐवजी आपण 5-6 वाट्याचा तांदळाचा भात केला किंवा 1 किलो तांदळाचा भात केला तर आपण काही जास्त शीत तपासून बघतो का? तर तसं काही आपण करत नाही। म्हणजे थोडक्यात पॉप्युलेशनची साईज वाढली म्हणून सॅम्पल साईज वाढवावाच लागतो असं काही नाही। मग हा सॅम्पल साईज कशावरती अवलंबून असतो हाही पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे। आत्ता आपण सुरुवातीला नमुना कसा गोळा करावा, किती गोळा करावा या संदर्भात काही भाष्य करणार आहोत आणि आपण त्या गोष्टी समजून घेणार आहोत। नमुना पाहणी करताना आपल्यासमोर कुठल्या कुठल्या पद्धती आहेत? पहिली पद्धत मी सांगेन सिंपल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट किंवा विदाऊट रिप्लेसमेंट। म्हणजे नेमकं काय? म्हणजे आपल्याकडे समजा एक 100 लोकांचा समूह आहे आणि त्यातून आपल्याला 10 माणसांची निवड करायची आहे। आपल्याला ही 10 माणसं वेगवेगळी हवी आहेत ना, मग यासाठी आपण म्हणणार आहोत आम्ही सिंपल रँडम सॅम्पलिंग विदाऊट रिप्लेसमेंट ही पद्धत वापरणार आहोत। एकदा घेतलेल्या माणसाला परत त्या समुदायामध्ये नेऊन सोडणार नाही आणि परत तो माणूस पुन्हा एकदा आमच्या सॅम्पलमध्ये काही येणार नाहीत। म्हणजे 10 वेगवेगळी माणसं आमच्या नमुना पाहणीमध्ये येणार आहेत। पण अशी सिच्युएशन असते, अशा वेळेस काही गोष्टी कराव्या लागतात की घेतलेल्या युनिटला परत पॉप्युलेशनमध्ये परत सोडावं लागतं। उदाहरणार्थ समजा मला माझ्या एखाद्या नदीच्या पात्रामध्ये किती मासे वाहत आहेत, किती मासे तिथे आहेत याचा काही अंदाज घ्यायचा आहे। तर मी काय करणार? मग छोटंसं तलाव असो, छोटीशी नदी असो किंवा समुद्रातले माशांची संख्या मोजायची असो, आपण पहिल्या पाहणीमध्ये 100 मासे बाहेर काढले, त्या माशांची नोंद केली, मोजदाद केली, कुठल्या जातीचे आहेत याची नोंद बघितली, कुठल्या स्पेसीज आहेत हे त्या बघितलं। त्याचं पुढे काय करणार आहोत आपण? त्या माशांना आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी सोडून द्यावं लागतं आणि पुढच्या वेळेस पुढचा नमुना घ्यावा लागतो। मग पुढच्या नमुन्यामध्ये पहिल्या नमुन्यामध्ये घेतलेले काही मासे परत येऊ शकतात। याला आम्ही म्हणतो सिंपल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट। म्हणजे अशा काही बाबी आहेत, अशा काही गोष्टी आहेत, अशा काही सिच्युएशन्स आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला सिंपल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट ह्या पद्धतीचा वापर करावा लागतो। जगात अनेक वेळेला जेव्हा तुमचं पॉप्युलेशन साईज मोठा असतो तेव्हा तुम्ही सिंपल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट केलं का विदाऊट रिप्लेसमेंट केलं ह्याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही। म्हणजे शेवटच्या उत्तरामध्ये फारसा फरक पडत नाही। ती गोष्ट आपण अर्थात नंतरची, पण या 2 पद्धती आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। आता आपण थोडीशी काही उदाहरणातून या गोष्टी समजून घेऊ की नमुना नेमका कसा निवडायचा आहे। माझ्या व्याख्यानामध्ये तुम्ही ऐकलेलं आहे की आपल्याला रँडम सॅम्पल पाहिजे आहे। रँडम सॅम्पल म्हणजे काय? म्हणजे अमुक एक विशिष्ट व्यक्तीच माझ्या सॅम्पलमध्ये यायला पाहिजे असा माझा काही आग्रह असणार नाही। माझ्याकडे समजा 100 व्यक्तींचा समूह असेल तर त्यातल्या प्रत्येक व्यक्तीला माझ्या सॅम्पलमध्ये यायची सारखी संधी असली पाहिजे। मग मी अगदी सोपं उदाहरण घेऊन तुम्हाला सांगितलं होतं की समजा माझ्याकडे फक्त 5च व्यक्ती आहेत, आपण त्यांना सोयीसाठी A B C D E असं म्हणू किंवा त्यांना आपण 1 2 3 4 5 असं म्हणू।
याच्यातले 2 व्यक्ती मला जर का निवडायच्या असतील तर मी काय करणार होतो? या 5 पैकी कुठल्याही 2 व्यक्ती निवडायच्या आणि अशा करण्याच्या एकूण 10 पद्धती आहेत असं मी तुम्हाला सांगितलं होतं. हा 10 आकडा कसा आला? हा गणितातून आला. यासाठी तुम्हाला परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स या बाबतीत थोडंसं समजून घ्यायला हवे. ते तुम्ही नक्कीच तुमच्या अभ्यासक्रमात समजून घेतलं असेल. 5C2 याचा अर्थ असतो 5 into 4 divided by 2 म्हणजे 5 चोक 20, 20 भागिले 2 म्हणजे 10. आपल्याकडे 10 एकूण नमुने येणार आहेत. हे नमुने कोणते हे तुम्हाला माहिती आहेत. मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी ते सांगतो. माझा नमुन्यामध्ये असू शकेल 1 2, 1 3, 1 4, 1 5 किंवा 2 3, 2 4, 2 5, 3 4, 3 5 किंवा 4 5 अशा प्रकारचे हे 10 नमुने माझ्याकडे असतील. प्रत्यक्षात माझ्याकडे याच्यातला फक्त एकच नमुना असतो, परंतु या 10 नमुन्यापैकी कुठलाही नमुना माझ्याकडे नमुना म्हणून येऊ शकतो. ही गोष्ट महत्वाची. हे घडण्याची शक्यता जर का सारखी असेल तर मी म्हणणार मी सिंपल रॅन्डम सॅम्पल काढलं. हे जेव्हा छोटं असतं तेव्हा अशा पद्धतीने लिस्टिंग करणं, यादी करणं शक्य असतं. पण जेव्हा जसं जसं पॉप्युलेशन वाढत जातं तसं अशा प्रकारची यादी करणं सुद्धा खूप अवघड असतं. मग आपल्याला सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग जर का करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला गरज आहे की पॉप्युलेशन मधल्या लोकांची यादी उपलब्ध होणे, त्यांचा अनुक्रम उपलब्ध होणे. 1 2 3 4 असं करत करत शेवटीपर्यंत जाऊन थांबलं पाहिजे. मी त्याला आपण कॅपिटल N या शब्दाने तो शेवटची व्यक्ती दाखवूया. 1 to N मधलं मला सॅम्पल घ्यायचं आहे. समजा आता मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे 100च लोक आहेत आणि त्यातून मला फक्त 10 लोक निवडायचे आहेत. मी कसं नेमकं नमुना घेणार आहे याचा तुम्ही विचार करा. तुम्ही म्हणा सोपं आहे, चिठ्ठ्या टाका 1 ते 100 नंबराच्या आणि त्यातल्या फक्त 2 नंबर कुठले तरी निवडा. बरोबर आहे. ही पद्धत उत्तम आहे. या पद्धतीमध्ये काही चूक नाही. फक्त एक काळजी घ्यावी लागेल आपल्याला की या सगळ्या चिठ्ठ्या थरली मिक्स व्हाव्या लागतील. म्हणजे यातली अमुक एक चिठ्ठी पटकीने अगोदर हाती लागणार आहे, दुसरी चिठ्ठी नंतर हाती लागणार आहे असं होता कामा नये. एक जिन्सी सर्व गोष्टी होत असतील तर कुठल्याही 2 चिठ्ठ्या निवडली तर मला 2 माणसं निवडता येतील. 10 व्यक्ती पाहिजे असतील तर मला 10 चिठ्ठ्या गोळा कराव्या लागतील. या गोष्टी सोप्या आहेत. परंतु याच्यापेक्षा जरा काही चांगल्या पद्धतीचा आपण अभ्यास करूया. मला असं वाटतंय तुम्ही लहानपणी फासे खेळला असाल. कसे असतात फासे? त्याला 6 बाजू असतात आणि त्याच्यावरती 1 2 3 4 5 6 असे आकडे लिहिलेले असतात. अशा प्रकारचे 2 फासे तुम्ही तुमच्या जवळ घ्या आणि 2 फासे हातात घ्या, ते खुळखुळा आणि जमिनीवरती टाका. काय दान पडलं ते बघा. काय काय दान पडू शकतं? पहिल्या फाशावरती 1 2 3 4 5 6 यापैकी कुठलाही आकडा येऊ शकतो. तसंच दुसऱ्या फाशावरती 1 2 3 4 5 6 हा आकडा येऊ शकतो. हे दान पडू शकतं. मी तुम्हाला त्यापेक्षा थोडंसं पुढे जायला सांगणार आहे. फाश्यावरती जे दान पडलेलं आहे, म्हणजे पहिल्या फाश्यावरती जे दान पडलेलं आहे आणि दुसऱ्या फाश्यावरती जे दान पडलेलं आहे या दोघांची बेरीज करा. कमीत कमी बेरीज किती असू शकेल? क्षणभर विचार करा. कमीत कमी बेरीज असू शकेल 2. त्याच्या पुढचा आकडा 3 असू शकेल, 4 असू शकेल. म्हणजे बेरीज तुमची 2 3 4 5 6 जास्तीत जास्त ही बेरीज 12 येणार आहे. यांचा उपयोग करून आपण 2 आकडी रॅन्डम नंबर निवडणार आहोत. आता 2 आकडी नंबर कोणते आहेत गणितामधले? 0 ते 99. म्हणजे 0 आकडा मला 0 0 असा लिहिता येईल, 1 आकडा मला 0 1 असा लिहिता येईल. ओके, अशा प्रकारे मला 99 पर्यंत आकडे लिहिता येईल. 0 0 ते 99 असे एकूण 100 आकडे होतात. ह्याच्यातले मला कुठलेही 10 आकडे निवडायचे आहेत आणि यासाठी मी हे जे दान पडलेलं आहे याचा उपयोग करणार आहे. कसा उपयोग करणार आहे? समजा बेरीज 2 आली असेल तर आपण 2चा आकडा घेऊ शकतो. बेरीज 3 असेल तर 3 येऊ शकते. 2 ते 9 पर्यंत काही अडचण नाही. जे दान पडलं असेल तो आपण पहिला आकडा म्हणून घेऊ शकतो. बेरीज जर का 10 आली असेल तर काय करणार? याला आपण क्षणभर 0 असं समजूया. बेरीज 10 आली म्हणजे आपल्याला 0 नंबर आकडा आला असं आपण समजायचं. 11 जर का बेरीज आली तर आपल्याला 1 आकडा मिळाला असं आपण समजूया आणि 12 जर का आकडा आला तर आपण तो सोडून देऊया. नियम कळाला? म्हणजे बेरीज तुम्हाला आता 0 पासून 9 पर्यंत मिळणार आहे. 0 कधी मिळणार आहे? बेरीज जर का 10 आली तर त्याला आपण 0 म्हणणार आहोत. बेरीज जर का 11 आली तर त्याला आपण 1 म्हणणार आहोत
आणि इतर वेळेस मात्र बेरीज 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असं मिळणार आहे. मग हे 2 फासे मी पहिल्यांदा टाकलेले आहेत आणि समजा ही बेरीज झाली 5, तर माझा पहिला आकडा झाला 5. पुन्हा एकदा मी हे 2 फासे हातात घेईन, परत एकदा दांड टाकीन, समजा आता बेरीज झाली 7, म्हणजे माझा दुसरा आकडा आला 7. मग माझा कुठला नंबर मला मिळाला? 57, 57. म्हणजे मला आपल्या 100 लोकांच्या मधला 57 नंबरचा विद्यार्थी हा माझ्या नमुना पाहणीमध्ये येणार आहे. हाच प्रयोग जर का मी पुन्हा एकदा केला आणि पुढच्या वेळी जर का आकडा आला 95, तर मी 95 नंबरचा विद्यार्थी हातात घेणार आहे. तुम्ही म्हणाल 100 नंबरचा विद्यार्थी कधी येणार? बेरीज जर का 00 आली, म्हणजे आकडा जर का तो 00 माझ्या हाती आला, दोनदा जर का मी फासे खुळखुळून टाकल्यानंतर, तर मात्र मी 100 नंबरचा विद्यार्थी घेणार आहे. म्हणजे 1 ते 100 असे जर का विद्यार्थ्यांचे रोल नंबर असतील, तर त्यातले मला 10 विद्यार्थी निवडायचे असतील, तर अशा प्रकारे मी 2 विद्यार्थी पटकन निवडू शकतो. अशाच प्रकारे मी 10 विद्यार्थी पण निवडू शकतो. अशाच प्रकारे मी 20 विद्यार्थी पण निवडू शकतो. तुम्ही म्हणाले सर्व ठीक आहे, 100च विद्यार्थी होते, त्यातले 10च विद्यार्थी तुम्हाला निवडायचे होते, म्हणून तुम्ही पूर्वीच्या काळातले जे फासे होते ते हातात घेतले, त्याचं दान टाकलं, 2 फासे एकाच वेळेस टाकले, पहिला आकडा निवडला, 2 फासे पुन्हा एकदा टाकले, दुसरा आकडा निवडला, आणि त्याच्यावरून तुम्ही कुठल्या विद्यार्थ्याला नमुना पाहणीत घ्यायचं हे ठरवलं. विद्यार्थी 100 आहेत तोपर्यंत ही गोष्ट ठीक आहे. आपण विद्यार्थ्यांची संख्या केवढी प्रचंड असते. हल्ली प्रत्येक कॉलेजमध्ये सुद्धा 5 ते 6 हजार विद्यार्थी असतात. आता जर का तुम्हाला त्यातले 10 विद्यार्थी निवडायचे असतील, तर हे फासे टाकून टाकून तुमचे हात दुखून जातील. हे करणं काही बरोबर नाही, कारण तुम्हाला आता 4 डिजिट नंबर निवडावा लागेल. 2 डिजिट नंबर निवडण्यासाठी तुम्हाला 2 फासे 2 वेळा टाकावे लागतात, आणि 10 विद्यार्थी निवडायचे असतील तर हा प्रयोग 10 वेळा करावा लागतो. हे सर्व जर का वाढत गेलं तर हे सगळं हाताबाहेर जाईल. तुमचं रॅन्डम सॅम्पल घेणं हे फार कष्टदायक बाब आहे. नको ते फासं टाकणं आणि नको ते रॅन्डम सॅम्पल असं तुम्हाला वाटायला लागेल. ह्याच्यावरती काही सोपा उपाय आहे का? मित्र, याच्यावरती सोपा उपाय नक्की आहे. आजकाल तुमच्याकडं कॉम्प्युटर उपलब्ध आहेत, संगणक उपलब्ध आहेत. या संगणकामध्ये विविध प्रकारचे प्रोग्राम्स तयार असतात. अगदी एक्सेल सारख्या पॅकेजमध्ये सुद्धा रॅन्डम नंबर जनरेटर नावाचं एक फंक्शन उपलब्ध असतं. याचं वैशिष्ट्य काय? तुम्हाला पाहिजे ते नंबर, पाहिजे त्या साईजचे नंबर, 0 ते 1 मध्ये ते सगळे नंबर असतात, ते जनरेट आपल्याला करता येतात. त्याला योग्य आकड्याने गुणलं, म्हणजे 10 ने गुणलं, 100 ने गुणलं, 1000 ने गुणलं की तुम्हाला तो योग्य प्रकारचा आकडा मिळेल. 3 डिजिट पाहिजे असेल तर 3 डिजिट, 4 डिजिट पाहिजे असेल तर 4 डिजिट, 2 डिजिट पाहिजे असेल तर 2 डिजिट. अशा प्रकारचे रॅन्डम नंबर जनरेटर आजकाल प्रत्येक संगणकामध्ये उपलब्ध आहेत, आणि याचा उपयोग करून तुम्हाला अगदी प्रचंड मोठा समुदाय असेल, पॉप्युलेशन असेल, तरी त्याच्यातून तुम्हाला हवं तेवढ्या सॅम्पल तुम्हाला निवडता येतं. या रॅन्डम नंबरचं वैशिष्ट्य असं की मशीनद्वारे आपल्याला हे रॅन्डम नंबर्स मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला कुठलाही प्रोग्राम वगैरे काही करावा लागणार नाहीत. परंतु त्यामध्ये थोडीशी अडचणीची बाब अशी आहे की यांना आपण म्हणतो स्युडो रॅन्डम नंबर्स. म्हणजे हे रॅन्डम नंबर सारखे दिसतात, पण एक्झॅक्टली रॅन्डम नंबर आहेत का? तज्ञ लोकांना याच्या बाबतीत थोडीशी शंका वाटते. कारण शेवटी एक प्रोग्राम केलेला आहे, एक फॉर्म्युला दिलेला आहे, आणि त्याच्यातून तुम्हाला हे नंबर जनरेट करता यायला लागते. त्याच्यामुळं तुमची पद्धती जर का निश्चित असेल तर तुम्हाला नंबर जो मिळतो तो रॅन्डम नंबर आहे असं म्हणणं जरा अवघड बाब होते. परंतु व्यवहारामध्ये जेव्हा तुम्हाला नमुना निवडायचा असतो आणि बऱ्यापैकी चांगलं काम करायचं असतं, त्यावेळेस तुम्ही या स्युडो रॅन्डम नंबरचा जरी उपयोग केला तरी काही हरकत नाही. अतिशय शास्त्रीय पातळीवरती तुम्हाला काम करायचं असेल, रॅन्डमनेसची तुम्हाला प्रचंड खात्री हवी असेल, 100% खात्री हवी असेल, तर मात्र या स्युडो रॅन्डम नंबरच्या व्यतिरिक्त काही इतर गोष्टी उपलब्ध आहेत, त्याचा तुम्हाला उपयोग करावा लागेल. संख्याशास्त्रज्ञांनी पूर्वीच्या काळी स्टॅटिस्टिकल टेबल्स तयार केलेले आहेत, रॅन्डम नंबर जनरेटर्स तयार केलेले आहेत, आणि तुम्हाला या टेबल्सचा उपयोग करून अशा प्रकारे नमुना पाहण्यासाठी, योग्य प्रकारे नमुना निवडण्यासाठी तुम्हाला रॅन्डम नंबरचा उपयोग करता येईल. आता आपण स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजे काय थोडक्यात समजून घेऊ. समाज जेव्हा एकजिन्सी असतो तेव्हा त्यातून सॅम्पल काढताना आपण सिंपल रॅन्डम सॅम्पल काढू शकतो. पण आपल्याला माहिती असतं की समाज एकजिन्सी नसतो. आपण बघितलेलं आहे की निवडणुकीमध्ये
कोण निवडून येणार यासाठी आपण ओपिनियन पोल, मतदारांचा कौल बघत असतो. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की मतदारांचा कौल बघत असताना कुठल्या मतदारांना निवडलं ही गोष्ट अतिशय महत्वाची असते. कितीही मोठा नमुना घेतला परंतु जो एकाच थरातून जर का घेण्यात आला तर बहुतेक वेळा तुमचा अंदाज हा चुकीचा होतो. मग आपल्या समाजामध्ये जी विविधता आहे ही लक्षात घेऊन आणि आपल्याला जसे आपण एकत्र काही त्यांना मिसळता येत नाही, एकजिन्सी निर्माण करता येत नाही, ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. मग आपण काय करायला पाहिजे? मतदारांचा जेव्हा आपण कौल घेत असतो तेव्हा मतदार वेगवेगळ्या वॉर्डमध्ये विभागलेले असतात. श्रीमंत लोक असतात, गरीब लोक असतात, कामगार लोक असतात, झोपडपट्टीत राहणारे लोक असतात, व्हाईट कॉलर काम करणारे जे लोक असतात, म्हणजे नोकरधंद्यामध्ये काम करणारे जे मंडळी असतात, या सर्वांच्या मधून जर का आपल्याला नमुना योग्य पद्धतीने मिळाला तर त्या नमुन्यातून काढलेले निष्कर्ष बहुतेक वेळा योग्य पद्धतीने लागू पडतील असं चित्र असतं. तुम्ही जर का फक्त झोपडपट्टीतल्या लोकांची मतं काय आहेत या संदर्भात अंदाज घेतला किंवा तुम्ही फक्त नोकरदार लोकांची मतं काय आहेत याबद्दल अंदाज घेतला किंवा तुम्ही एखाद्या विशिष्ट पक्षातल्या लोकांचीच मतं काय त्याचा अंदाज घेतला तर तुमच्या अंदाज हे चुकण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग कधी वापरायचं? ज्या ज्या ठिकाणी विषमता आहे, विविधता प्रचंड आहे, त्या ठिकाणातून जर का तुम्हाला सॅम्पल घ्यायचं असेल तर तुम्ही पहिली गोष्ट अशी करायला पाहिजे की त्या समाजाचे जे विविध भाग आहेत त्याची तुम्ही माहिती करून घ्यायला हवी. विविध थर आहेत ती माहिती करून घ्यायला हवी. मग पहिल्या थरातून एक सॅम्पल घ्या, दुसऱ्या थरातून एक सॅम्पल घ्या, तिसऱ्या थरातून तिसरं सॅम्पल घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही एकूण जे सॅम्पल्स घ्याल त्याच्यातून तुम्ही त्याचा संपूर्णपणे विचार करून त्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता. म्हणजे थोडक्यात सिंपल रँडम सॅम्पलच आपण घेत आहोत पण ते प्रत्येक थरातून वेगवेगळे घेत आहोत. मागच्या वेळेस जेव्हा आपण सिंपल रँडम सॅम्पल घेतलं तेव्हा संपूर्ण समाजातून आपण एकच सॅम्पल घेतलं होतं आणि त्याचा अभ्यास केला होता. या ठिकाणी मात्र आपण असं करणार नाहोत. स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग म्हणजे वेगवेगळ्या थरातून घ्यावं लागणारं सॅम्पल. आता आपण सिस्टमॅटिक सॅम्पल म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. समजा माझ्याकडे एक मोठं जंगल आहे, त्याच्यामध्ये लाखो झाडं आहेत आणि त्याच्यातून मला काही झाडांची माहिती गोळा करायची आहे. त्या झाडांची उंची किती, त्या झाडांचा घेर किती या संदर्भात काही माहिती गोळा करायची. कशासाठी ही माहिती लागते? एकूण आपल्याकडे वनामध्ये संपत्ती किती आहे याचा आपल्याला अंदाज यायला हवा. म्हणून आपल्याला झाडांची माहिती गोळा करावी लागते. वन खातं हे नियमितपणे करत असतं. यासाठी आपल्याला सिंपल रँडम सॅम्पलचा उपयोग फारसा करता येत नाही, परंतु त्या तत्वाचा मात्र आपल्याला उपयोग करता येतो. उदाहरणासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सोपी करून दाखवतो. समजा माझ्याकडे 1000 झाडं आहेत, त्याला जे आपण नंबर देऊया 1, 2, 3, 4, 1000. समजा या 1000 झाडांमधून मला 50 झाडं निवडायची आहेत, तर मी ती कशी निवडावीत? तर मी करीन 1000 भागिले 50 म्हणजे माझं उत्तर येईल 20. या 1 ते 20 आकड्यामधून मी आता एक फक्त रँडम नंबर निवडणार आहे सिंपल रँडम सिस्टीम पद्धतीने. समजा माझा हा आकडा आला 15. मग मी आता काय करणार या 15 आकड्याचं? माझं पहिलं झाड जे माझ्या नमुना पाणीमध्ये असणार आहे ते असणार आहे 15 नंबरचं. पुढचं झाड कुठलं असेल? 15 अधिक 20 म्हणजे 35 नंबरचं झाड असणार आहे. सो माझं नमुना पाणीमध्ये पहिली दोन झाडं झाली 15 आणि 35. तिसरं कुठलं झाड असणार आहे? 35 अधिक 20 म्हणजे 55 असणार आहे. अशा पद्धतीने मी संपूर्ण माझा नमुना निवडणार आहे. म्हणजे 15, 35, 55 मग येईल 75. अशा पद्धतीने आपण 1000 होईपर्यंत थांबणार आहोत. अशा प्रकारे जो मला नमुना मिळेल तो मला हवा असलेला नमुना असेल. या नमुन्याचा फायदा काय? या नमुन्याचा फायदा असा, जेव्हा मला या झाडांची माहिती गोळा करायची असेल, या जेव्हा झाडांचं मला उंची मोजायची असेल, घेर मोजायचा असेल आणि एकूण घनफळ लाकूड मला उपलब्ध होणार आहे या झाडापासून, याचे काही मला अंदाज बांधायचे असतील, तेव्हा मी या पद्धतीने जर का नमुना घेतला तर माझ्या हाताखाली काम करणारे जे मंडळी आहेत त्यांना एका शिस्तशीर पद्धतीने ठराविक 20-20च्या अंतराने जाऊन पुढचं झाड कुठलं येणार आहे नमुन्या पाहणीमध्ये हे आपोआप कळणार आहे. त्यामुळे ह्याच्यातला पहिला आकडा आहे हा फक्त रँडम पद्धतीने निवडलेला आहे, पुढचा मात्र सिस्टमॅटिक पद्धतीने निवडलेला आहे. 15 अधिक 20 हा 20 आकडा कुठून आला लक्षात ठेवा. 1000 भागिले 50 बरोबर 20 हा आकडा आलेला होता. म्हणजे एकूण 1000 झाडं आहेत, मला 50चं सॅम्पल हवं आहे म्हणून मी 1000 भागिले 50 केले आणि म्हणून माझं उत्तर 20 आलं. आणि म्हणून या 20-20च्या टप्प्यातून मी एक नमुना माझ्या एकूण नमुना पाणीमध्ये घेतला गेला. अशा प्रकारे जे आपण जेव्हा सॅम्पलिंग करतो
तेव्हा त्याला आपण म्हणतो सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. म्हणजे आपण सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग बघितलं, आपण स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पल बघितलं, आपण सिस्टमॅटिक सॅम्पल बघितलं. या तिन्हीमध्ये आपण रॅन्डम सॅम्पलच वापरतो, सिंपल रॅन्डम सॅम्पलच वापरतो. परंतु सिच्युएशन्स वेगवेगळे असतात, परिस्थिती वेगवेगळी असते, त्याप्रमाणे आपल्याला सॅम्पल घ्यावं लागतं. पुन्हा मी सारांशाने तुम्हाला सांगतो की नमुना पाहणीमध्येचा वापर करत असताना, सिंपल रॅन्डम सॅम्पलचा आपण वापर करत असताना आपल्याला पॉप्युलेशन होमोजिनियस म्हणजे एकजिन्सी असण्याची आवश्यकता असते. तसं जर का ते नसेल तर आपण स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंगचा उपयोग करतो. त्याच्याऐवजी मला जर का जंगलातील झाडांच्या बद्दल काही माहिती गोळा करायची असेल तर या ठिकाणी मला सिंपल रॅन्डम सॅम्पल उपयोगी पडत नाही, मला स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पल उपयोगी पडत नाही. परंतु मला प्रत्यक्ष सॅम्पल गोळा करणं आणि त्याची मोजदाद करणं यासाठी खूप कष्ट असतात, अतिशय जिकिरीचं काम असतं. म्हणून माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांच्या समस्या कमी व्हाव्यात यासाठी मला संख्याशास्त्रीय पद्धतीमध्ये थोडाफार फेरफार करावा लागतो आणि त्यानुसार मी सिस्टमॅटिक रॅन्डम सॅम्पल म्हणजे काय हे तुम्हाला समजावून सांगितलं. अशा प्रकारे ज्या प्रकारची परिस्थिती असेल, ज्या प्रकारचा भूप्रदेश असेल, ज्या प्रकारचे लोक तुमच्या जवळपास असतील त्या पद्धतीने तुम्हाला संख्याशास्त्रातील कुठली नमुना पाहण्याची पद्धत वापरणं योग्य याचा अंदाज घ्यावा लागेल. विद्यार्थी मित्र, मागच्या व्याख्यानामध्ये आणि आजच्या व्याख्यानामध्ये आपण नमुना पाहणी म्हणजे नेमकं काय, त्याची तत्व काय, त्याच्यातलं गणित काय, त्याचं लॉजिक काय हे सर्व समजावून घेतलं. नमुना पाहणीमध्ये रॅन्डम सॅम्पल नेमकं कसं निवडावं हेही मी तुम्हाला समजावून सांगितलं. मी सांगितलेल्या पद्धती व्यतिरिक्त अजूनही काही पद्धती उपलब्ध आहेत. तुमच्या अभ्यासक्रमामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश आहे. आपण तो आवर्जून समजावून घ्या, वाचा. तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा.